संग्रामपूर येथील पुरातन अशा विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच वर्धापन दिनानिमित्त आयोजित महाभागवत कथा आणि हरिकीर्तन सोहळ्याची सांगता 27 मार्च रोजी भव्य महाप्रसादाने करण्यात आली। संत महात्मे जगाचे हित जोपासत आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता समाजात अध्यात्माची गोडी निर्माण करतात, म्हणूनच संतांना माऊली म्हणून संबोधले जाते। मानवाचे जीवन निर्व्यसनी, विवेकशील आणि मानवतेचा विचार घेऊन चालण्याकरिता वारकरी संप्रदाय प्रबोधन करतो। वारकरी संप्रदायाच्या काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। संतांचे आणि देवाची संगती मध्ये मानवाचे जीवन कृतार्थ होते। जगाचे कल्याण व्हावे, सर्वांनी एकरूप आणि गुण्यागोविंदाने राहावे हेच वारकरी विचारांची शिकवण असल्याचे प्रतिपादन संग्रामपूर येथील हरिभक्त परायण पवन महाराज शास्त्री यांनी सुमधुर वाणीतून हजारो लोकांनी सप्ताहभर भागवत कथा श्रवण केली। कथा सोहळ्याला गावातील वयोवृद्ध आणि वारकरी विचारांचे जुने जाणते पाईक सखाराम महाराज आणि श्रीराम महाराज यांच्या विचारांचे पुरस्कर्ते सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सुखदेव महाराज व्यवहारे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संग्रामपूर ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।